वर्ष होतं 2011. त्यावेळी तो म्हणाला होता, "माझं कोणतंच स्वप्न नाही आहे. मला कोणतीही लिगसी बनवायची नाही आहे. माझं असं कुठलंच ॲम्बिशन नाही आहे की माझं लग्न व्हावं, मला मुलं व्हावीत, मला मुलगाच पाहिजे किंवा मला मुलगीच पाहिजे. असं कुठलंच प्रेशर मला नको आहे. मला एकट्याला राहायचं आहे." अशा भावना त्याने जेव्हा व्यक्त केल्या होत्या, तेव्हा त्याचे एकापाठोपाठ एक 11 सिनेमे पडले होते. डोक्यावरचे केस जाऊन टक्कल पडलं होतं. हिरो लांबची गोष्ट साध्या साईड रोलसाठी देखील त्याला कोणी विचारत नव्हतं. आणि मग तो बॉलिवूडमधून गायब झाला. कट टू 2025. तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने नुसतं जिंकलंच नाही, तर त्याने भल्याभल्यांना खाऊन टाकलं. या एका वाक्यात आपल्याला अक्षय खन्नाचा सिनेमॅटिक कमबॅक सांगता येतो. 2025 हे वर्ष अक्षय खन्नाचं होतं असंच म्हणता येईल. एकेकाळी बॉलिवूडमध्ये चमकणारा, नंतर मागे राहणारा आणि आता पुन्हा आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेमाच्या केंद्रस्थानी येऊन एकटा बास असं म्हणणारा हा कलाकार धुरंधर सिनेमामुळे देशभरात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय. विषय सविस्तर सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. अक्षय खन्ना हा काही सामान्य कुटुंबातून आलेला कलाकार नाही. ॲक्टिंग त्याच्या रक्तात आहे. त्याचे वडील सुपरस्टार विनोद खन्ना, डायरेक्ट बच्चनला टक्कर दिलेला माणूस. बॉलिवूड इतिहासामध्ये सर्वात देखण्या, दमदार आणि दिग्गज कलाकारांपैकी एक. त्यांचे करिअर म्हणजे स्वतःमध्येच एक सिनेमाचा अध्याय. अमर अकबर अँथोनी, मुकद्दर का सिकंदर, दयावान, कुर्बानी, मेरे अपने यांच्यासारखे ब्लॉकबस्टर हिट त्यांनी दिले. जेव्हा जिथे ते पडद्यावर दिसले, तेव्हा त्यांनी प्रेक्षकांच्या मनात हात घातला. त्याच घरात जन्मलेला, लहानपणापासून अभिनयाचे स्वप्न पाहणारा, अभिनय डोळ्यांतून पडद्यावर उतरवणारा, स्वभावानं शांत परंतु स्क्रीनवर आपली वेगळी छाप सोडणारा अक्षय खन्ना. अभिनय ही त्याची निवड नव्हती. अभिनय हा त्याचा आत्मा होता. परंतु इतक्या मोठ्या लिगसीमध्ये जन्मलो म्हणून त्याचा प्रवास सोपा झाला का? तर नाही. अक्षय खन्नाचा करिअर ग्राफ हा सरळ रेषेत जाणारा कधीच नव्हता. 1997 मध्ये हिमालय पुत्रपासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर बॉर्डर, ताल, दिल चाहता है यांच्यासारख्या सुपरहिट सिनेमामध्ये त्याने काम केलं, तर हलचल, रेस, आक्रोश अशा अनेक चित्रपटात त्याने अप्रतिम आणि वेगळ्या भूमिका केल्या. त्याचा चेहरा जरी शांत असला, पर्सनॅलिटी जरी डॅशिंग हिरोसारखी नसली, तरी त्याच्या डोळ्यातून व्यक्त होणारा अभिनय हा इतक्या ताकदीचा असायचा की तो एकटाच सीन खाऊन टाकायचा. पण अभिनय कितीही चांगला असला तरी नंतर काळ बदलला. काही चुकीचे चित्रपट, काही ब्रेक्स आणि लागोपाठ फ्लॉप्स यामुळे सिनेउद्योगात एक समज तयार झाला की अक्षय खन्ना दिसतच नाही, त्याचे कामात सातत्य नाही, तो मोठा स्टार बनू शकत नाही. अनेकांनी त्याच्यावरची आशा सोडली होती. काहींनी तर तो परत येणारच नाही असंही गृहीत धरलं. 2011-12 नंतर जेव्हा अक्षय खन्ना बॉलिवूडमधून गायब झाला, त्यानंतर 4-5 वर्षाच्या गॅपनंतर 2016 मध्ये त्याने ढिशूम नावाची फिल्म केली. त्यानंतर 2017 मध्ये मॉम, 2018 मध्ये इत्तेफाक, 2019 मध्ये सेक्शन 375 अशा सिनेमांमध्ये हटके आणि वेगळ्या भूमिका साकारल्या. पण हिट एकही नाही. लोकांनी बोलायला सुरुवात केली होती, हा टॅलेंटेड आहे पण वाया गेलाय, कामात सातत्य नाही, ह्याचा आता अवघड आहे, अक्षय खन्ना संपलाय. अक्षयने खूप वर्षे ही टीका शांतपणे ऐकली. तो स्वतःला सिद्ध करण्याच्या योग्य संधीची वाट पाहत राहिला, प्रयत्न करत राहिला आणि मग 2025च्या सुरुवातीलाच त्याने धमाका केला. असा की लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. आणि लोकांना हे सुद्धा कळून चुकलं की एवढ्या ताकदीच्या अभिनेत्याला आजवर बॉलिवूडमध्ये म्हणावा तसा रोल कधी मिळालाच नाही. भव्य ऐतिहासिक चित्रपट छावा फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात अक्षयने साकारलेला औरंगजेब हा रोल त्याच्या संपूर्ण करिअरमधील माइलस्टोन ठरला. औरंगजेब हा अगदी गुंतागुंतीचा, धूर्त, बुद्धिमान आणि रणनीतीत पारंगत शासक. त्याच्या चेहऱ्यावरचा शांतपणा, मनातील धूर्तपणा आणि बेरकी नजर या सगळ्याचं इतकं नेमकं कॉम्बिनेशन अक्षय खन्नाने असं काही साकारलं की लोक थिएटरमध्ये थक्क झाले. त्याचे डोळे, त्याच्या नजरेतील थंड राजकारण, त्याच्या आवाजातील शांत पण धारदार टोन या सगळ्याने औरंगजेब या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला नव्याने जिवंत केलं. समीक्षकांनी त्यावेळी लिहिलं, ही फक्त ॲक्टिंग नाही, हा ॲक्टिंगचा मास्टर क्लास आहे. अक्षय खन्ना इज बॅक अँड धिस टाईम बिगर दॅन एव्हर. आणि आता 2025 संपते आणि तो पुन्हा आलाय धुरंधर या मल्टीस्टारर सिनेमामधून. धुरंधरमध्ये रणवीर सिंग, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल असे एकापेक्षा एक बॉलिवूडमध्ये मुरलेले दिग्गज असताना भाव खाऊन जातोय तो अक्षय खन्ना. सिनेमात त्याच्या एंट्रीनंतर
थिएटरमधील वातावरणच बदलून जाते. या सिनेमात एक अरेबिक गाणं आहे. त्या गाण्यात अक्षय खन्ना चालत येतो. त्याच्या या एंट्रीच्या सीनवर, त्यातील त्याच्या ॲटिट्यूडवर लोक अक्षरशः फिदा झालेत. अक्षयने छावापासून जो ऑरा तयार केला आहे, तो काय आहे हे सांगण्यासाठी हे गाणंच बास आहे. धुरंधरमध्ये त्याने साकारलेला रेहमान डकेत हे कॅरेक्टर वरून शांत पण गंभीर आणि भावनिक खोली असलेलं आहे. हे कॅरेक्टर त्याने अक्षरशः जिवंत केलं आहे. चित्रपटातील प्रत्येक सीनमध्ये त्याचा स्क्रीन प्रेझेन्स इतका जबरदस्त आहे की अख्खी स्क्रीन तो व्यापून टाकतो. आता धुरंधर चालेल किंवा नाही हा वेगळा विषय आहे, पण थिएटर बाहेर येताना प्रेक्षकांच्या तोंडात एकच नाव आहे, अक्षय खन्ना. 2025 हे वर्ष अक्षय खन्नाचं वर्ष ठरलंय. त्याच्या कमबॅकनंतर आता अनेकांना वाटू लागले की भारतीय सिनेमातला सर्वात अंडररेटेड पण सर्वात टॅलेंटेड कलाकार आता कुठे योग्य स्थानावर पोहोचतोय. वडिलांच्या लिगसीमुळे असलेलं प्रेशर, न चालणारे सिनेमे, सतत होणारी टीका आणि न संपणारं अपयश, या सगळ्यात अक्षय खन्नाने संयम ठेवून दाखवून दिलं की आयुष्यात संयम ठेवून प्रयत्न करत राहिलो तर योग्य वेळ आल्यानंतर सगळ्याचा कार्यक्रम एकदाच करता येतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अक्षय खन्नाच्या कमबॅकवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.